गणेश चतुर्थी विशेष आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांसाठी खास अशी थाळी आज आपण बनवली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं प्रभास किचनमध्ये। आजच्या थाळीत बनवलं आहे खवा न वापरता अप्रतिम चवीचे बाप्पांच्या आवडीचे मोदक, सफेद वाटाण्याची भाजी, दह्याची कढी, पालकाची भजी, मसाले भात, टम्म फुगणारी पुरी, कोबीची भाजी असा सर्व बेत आहे। सर्व पदार्थ हे कांदा लसूण विरहित आहेत। योग्य नियोजन करून अगदी तासाभरातच होईल असा बेत आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करतोय। सर्वात आधी मोदक बनवतोय, त्यासाठी कढईमध्ये मी चमचाभर तूप घातलं होतं। तूप वितळलं की त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं। दूध तुम्ही थंड सुद्धा घेऊ शकता, कारण ते आपण गरम करणार आहोत। त्यामध्येच 2 चमचे दुधात केशर भिजवलं होतं, ते सुद्धा आपण घालूयात। यामुळे मोदक छान मस्त असे चवीला लागतात। आता यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर सुद्धा घालूयात। तुम्ही डेअरी व्हाइटनर सुद्धा घेऊ शकता। इन्स्टंट खवा तयार करून आज आपण मोदक बनवतोय। आता हे सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत। गॅस कमीच ठेवायचा, सर्व गुठळ्या मोडत परतत राहायचं। उकळी आली की आपण पुन्हा एकदा असं छान परतून घेऊयात। सुरुवातीला मिश्रण पातळ होतं, पण नंतर घट्ट होत जातं। अगदी 7 ते 8 मिनिटातच आपला खवा तयार होतो। आधी मिश्रण पातळ होतं, पण आता घट्ट झालंय। जोपर्यंत मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत परतायचा आहे। कढईपासून मिश्रण वेगळं होतंय, म्हणजेच आपला इथे खवा तयार झालेला आहे। आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून घेऊयात आणि लगेचच हा जो खवा आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण खवा थोडासा थंड करून घेऊयात। आता यामध्ये आपण वेलची पूड घालूयात। आता यामध्ये मी इथे पिठी साखर सुद्धा घालणार आहे। आवडीनुसार सुकामेवा सुद्धा आपल्याला घालायचा आहे। मिश्रण थंड झालं की यामध्ये साखर घालायची, गरम असताना घालायची नाही। तर इथे मी 2 चमचे पिठी साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता छान एकजीव झालेलं मिश्रण आहे, आपण लगेचच याचे मोदक करून घेऊयात। तर माझ्याकडे अशा प्रकारचा मोदक साचा आहे। मोदक साच्याला तुपाचा मी इथे हात लावून घेतलेला आहे। आता यावरती आपण सजावटीसाठी यावरती सुकामेवा लावूयात। सुकामेव्यामध्ये पिस्त्याचे काप, काजूचे काप किंवा बदामाचे काप तुम्ही इथे घेऊ शकता। आता आपण जे मिश्रणाचा गोळा केला होता ते मिश्रण यामध्ये दाबून भरायचं, म्हणजे मोदकाला छान असा आकार येतो। आता मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून झालेलं आहे। साचा बंद करायचं आणि जास्तीचं जे मिश्रण आहे ते काढून टाकायचं। साचा उघडूयात। बघू शकता किती सुंदर सुबक असा मोदक तयार झालाय। तर याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेत। मोदक तयार झालेत, लगेचच भाजी बनवूयात। यासाठी मी इथे 1 वाटी पांढरे वाटाणे रात्रभर भिजवून घेतले होते, ते आता आपण कुकरमध्ये लावून घेऊयात। वाटाणे मी अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये घालूयात। त्यामध्येच 1 बटाटा मी साल सोलून याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले, ते सुद्धा घालूयात। वाटाणे शिजण्यासाठी यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। थोडंसं मीठ घालायचं, दाखवायचं राहून गेलेलं आहे। कुकरला मध्यम आचेवरती 4 शिट्या करून घेऊयात। कुकर होतोय तोपर्यंत वाटण बनवूयात। त्यासाठी तिखटानुसार मिरच्या, इंचभर आल्याचे तुकडे घालायचे, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि यामध्ये 1 चमचा आपण जिरे घालणार आहोत। झाकण लावून याचं वाटण तयार करून घेऊयात। हे वाटण आपण सर्व पदार्थांसाठी बनवतोय। तर वाटण तयार झालंय, मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता भाजीसाठी आपल्याला टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे, तर त्यासाठी मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता कोबीची भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो कोबी अशा प्रकारे चिरून घेतलाय, तुम्ही ते पाहू शकता। त्यामध्येच मी 1 बटाटा सुद्धा अशा प्रकारे चिरून घातलेला आहे। कांदा लसूण विरहित भाजी बनवतोय, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। राई आणि जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला लगेचच कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि तिखटानुसार मिरची यामध्ये आपल्याला कट करून घालायची। आता मिरची तेलामध्ये छान अशी तडतडली किंवा मिरची छान यामध्ये तेलामध्ये तयार झाली की यामध्ये आपण लगेचच चिरलेला जो कोबी आहे तो यामध्ये घालून घेऊयात। आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची। ही भाजी सकाळच्या घाईगडबडीत तुम्ही टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता। यामध्ये आता आपण घालूयात 1/2 छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालूयात। आता पुन्हा हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। ही भाजी अगदी काही मिनिटातच तयार होते। व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि भाजीला वाफ आणूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटातच आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे भाजी तयार झाली आहे। गॅस बंद करून घेऊयात।
आता दुसरीकडे आपण जे वाटाणे शिजवायला ठेवले होते ते सुद्धा शिजलेले आहेत. वाटाण्याची भाजी बनवून घेऊयात. तर फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता घालायचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची आणि यामध्ये हिरव्या वाटणातलं चमचाभर वाटण आता आपण यामध्ये घालूयात. थोडी इथे 2 ते 3 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालूयात. आता हा मसाला छान असा आपण परतून घेणार आहोत. मसाला तेलावर खमंग असा परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट सुद्धा घालूयात. तर आपण इथे कच्च्या टोमॅटोचा वापर केलेला आहे. तर टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत आपण हे मिश्रण छान असं परतून घेणार आहोत. आता टोमॅटो सुद्धा आपण तेलावर छान परतून घेऊयात आणि यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालणार आहोत. तर कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे पाव चमचा हिंग घालणार आहे, चमचाभर घरचं लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही रंगासाठी काश्मीरी लाल तिखटाचा सुद्धा इथे वापर करू शकता. अर्धा चमचा हळद घालूयात, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा आणि थोडी कसुरी मेथी आपण यामध्ये हातावर चोळून घालणार आहोत. याआधी सुद्धा आम्ही बरेचशा अशा व्हेज थाळीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता यामध्ये कसुरी मेथी हातावर चोळून घालूयात. चवीनुसार आपण मीठ घालायचं, पण याआधी सुद्धा आपण वाटाणे शिजताना थोडं मीठ घातलं होतं. आता पुन्हा एकदा आपण हे छान असं व्यवस्थित परतून घेऊयात. तेलावर हे मसाले छान असे खमंग परतून घ्यायचे आणि जे आपण शिजवलेले वाटाणे आहे ते पाण्यासकट यामध्ये घालायचे. आता यामध्ये आपण थोडंसं आणखीन पाणी घालायचं. तर ही भाजी मी थोडीशी घट्टसरच बनवणार आहे, पण तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता भाजीला उकळी आली, आपण दुसऱ्या गॅसवरती ही भाजी ठेवूयात. झाकण लावून आपण थोडं याला वाफ आणूयात. आता तोपर्यंत आपण आज मसाले भात बनवतोय. तर याआधी सुद्धा मी व्यवस्थित वेगवेगळ्या अशा मसाले भातांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील. तर आजचा मसाले भात मी कुकरमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी थोडं तेल आणि थोडंसं तूपसुद्धा घालू शकता किंवा पूर्ण तूप किंवा पूर्ण तेल असं सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली. त्यानंतर हिरव्या वाटणातील चमचाभर वाटण मी घातलं. कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आणि छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आता यामध्ये मी 7 ते 8 काजूच्या बिया घालणार आहे. आता पुन्हा छान असं व्यवस्थित परतून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता रंग किती छान आलेला आहे मसाल्यांना. आता यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा. आता हा टोमॅटोसुद्धा आपण या तेलावरती छान असा शिजवून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला तिखटानुसार लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. थोडासा इथे मी बिर्याणी मसाला घालणार आहे, पण तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला लगेचच नसेल तर तुम्ही इथे गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हे मसाले आपण छान असे व्यवस्थित परतून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत, तर त्यासुद्धा आपण या तेलावर परतून घेणार आहोत. तर फरसबी, हिरवा वाटाणा, गाजर अशा भाज्या मी स्वच्छ करून बारीक चिरून घेतल्या होत्या, त्यासुद्धा घातल्यात. तर यातील भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भाज्या तेलावर ह्या मसाल्यांमध्ये छान अशा परतून घ्यायच्या आणि लगेचच यामध्ये 1 वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने जो मी धुवून घेतला होता त्या पाणी नितळून यामध्ये घालायचा. आता हा जो तांदूळ आहे तो मसाल्या आणि भाज्यांमध्ये थोडा वेळ परतून त्यामध्ये पाणी घालायचं. तर 1 वाटी तांदूळ मी घेतले होते, तर 1.25 वाट्या मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ आणि आवडत असेल तर तूप घालून कुकरला याच्या मध्यम आचेवरती 2 शिट्या करून घ्यायच्या. कुकर होतोय तोपर्यंत आपण दह्याची कढी बनवून घेऊयात. कढीसाठी मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही थोडंसं आंबट असेल तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये 2 चमचे बेसन घालून छान असं फेटून घेऊयात. थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं. आपण कढी बनवताना नंतरसुद्धा पाण्याचा वापर करणार आहोत. आता दही आणि बेसन छान एकजीव झालेलं आहे. कढीला आपण फोडणी करूयात. तर फोडणीसाठी टोपामध्ये मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. प्रत्येकी अर्धा चमचा मी घातलेला आहे. यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आणि जे आपण हिरवं वाटण केलं होतं त्या वाटणातला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे. पुन्हा आपण हे वाटण जे आहे ते तेलावर परतून घेऊयात.
कढीला छान असं पिवळसर रंग येण्यासाठी मी तेलावरतीच पाव छोटा चमचा हळद घालणार आहे। थोडंसं हिंग सुद्धा आपण घालूयात, म्हणजे पाव छोटा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात। आता दह्याचं मिश्रण जे होतं ते आपण यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता या कढीमध्ये जेवढं पाणी तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये घालायचं आहे। आता छान याला आता आपण उकळी येऊन देऊयात। कढीला उकळी आली की त्यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा थोडा वेळ आपण याला उकळी आणायची आणि गॅस आपल्याला या ठिकाणी बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे आपली कढी सुद्धा तयार झालेली आहे। किती अप्रतिम लागते, तुम्ही नक्की अशा प्रकारची कढी बनवून बघा। कढी तयार झाली आहे, पुलाव तयार झालेला आहे, भाजी तयार आहे। आता आपण पुऱ्यांसाठी कणिक भिजवूयात। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। यामध्ये मीठ घालायचं, 2 चमचे बारीक रवा मी इथे घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता आपण यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे। तर व्यवस्थित आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता पीठ आपलं इथे मळून तयार झालेलं आहे। थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ जे आहे ते बाजूला ठेवून देऊयात। आता दुसरीकडे आपण आज पालकाची भजी बनवतोय। त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली 7 ते 8 पालकाची पानं इथे मी चिरून घेणार आहे अशा प्रकारे। आता व्यवस्थित पालक चिरून झाली की ते आपण एका भांड्यात काढून घेऊयात। त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, बेसन पीठ घालायचं। आता यामध्ये कोरडे मसाले, हळद घालायची, चवीनुसार मीठ, थोडंसं हिरवं वाटण सुद्धा आपण यामध्ये घालूयात। आज आपण संपूर्ण स्वयंपाक हा कांदा लसूण विरहित बनवतोय, त्यामुळे मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवते। तिखटानुसार यामध्ये लाल मसाला घालायचा। आता हे सर्व जे मिश्रण आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण भजीचे बॅटर बनवून घेऊयात। यामध्ये लगेचच मी इथे सोडा घातलेला नाही, कारण की आपण याआधी पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर बघू शकता इथे आपलं भजीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात। पुऱ्या बनवण्यासाठी जे आपण पीठ बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेऊयात। आता पीठ व्यवस्थित असं मळून झालंय तर हव्या तेवढ्या आकाराचा उंडा घ्यायचा, सुक्या पिठात घोळवून घ्यायचा आणि मध्यम जाडीची आपण याची चपाती लाटून घेऊयात, किंवा तुम्ही छोट्या छोट्या उंडा घेऊन याच्या पुऱ्या लाटल्यात तरी सुद्धा चालतील। आता इथे तुम्ही पाहू शकता मी मध्यम जाडीची इथे चपाती लाटून घेतलेली आहे आणि किनारीच्या वाटीने किंवा ग्लासने तुम्ही याच्या अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेऊ शकता। पुऱ्या सुद्धा मी इथे बनवून घेतलेल्या आहेत। आता लगेचच आपण त्या तळून घेणार आहोत। तर दुसरीकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। पुऱ्या आपण आता इथे तळून घेऊयात। तेलामध्ये पुरी आता आपण इथे सोडणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता काही मिनिटातच बघा कशी मस्त अशी पुरी फुगलेली आहे। रंग सुद्धा किती छान आलेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहे। आता त्याच तेलामध्ये आपण जे भजीचे बॅटर तयार केले होते त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा, पुन्हा एकदा मिश्रण छान एकजीव करायचं आणि त्याची भजी आपण तेलामध्ये सोडून घ्यायची। तर हव्या त्या आकाराचे तुम्ही ह्याची भजी बनवू शकता। मस्त अशी याची भजी तयार होते। संध्याकाळच्या चहाबरोबर गरमागरम अशी प्रकारची भजी तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती भजींचे वेगवेगळे प्रकार अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा पाहू शकता। भजी छान सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या, मस्त अशा कुरकुरीत तयार होतात। त्यामध्येच आपण लगेच पापड सुद्धा तळून घेऊयात। तर इथे पापड सुद्धा आपला तळून झालेला आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झाला आहे। ताट वाढूयात। दह्याची कढी, बाजूला आपण कोबीची भाजी, त्याच्या बाजूला आपण वाटाण्याची भाजी, मध्ये आपण पालकाची भजी ठेवतोय। लगेचच आपण इथे मसाले भात ठेवूयात। सॅलडसाठी मी इथे काकडीचे काप ठेवलेले आहेत। बाप्पांना आवडणारे अप्रतिम चवीचे असे माव्याचे मोदक, टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण इथे ठेवूयात। बाजूला आपण इथे पापड ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण ताट बनवून तयार झालेलं आहे। जेवढ्या प्रमाणात आपण बनवलं आहे तेवढ्यामध्ये 4 ते 5 जण जेवू शकतात। मग कशी वाटली आजची कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी? आवडली तर कमेंट नक्की करा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।